काय नाही हो दादा, सरळ 2 थोबाडीत मारा तिच्या आणि तिला लग्नाला उभी करा. त्यांना काय होणार आहे? तुम्ही तरी सुटाल, जबाबदारी तरी संपेल तुमची. अक्काबाई, माझी जबाबदारी फक्त तिचं लग्न होणं ही नाही, ती सुखी होणं ही सुद्धा आहे. मग काय आयुष्यभर ही 2 गळ्यात बांधून घ्यायचे का? तिचं म्हणणं काय आहे ते तरी समजून घेऊया ना. नंदिनी बाळा, का ग असं वाटतं तुला? मुलगा खरंच चांगला आहे, सुखात ठेवेल तो तुला. पण ही काय अप्सरा लागून गेली आहे मोठी? अप्सरा नाहीये म्हणून मला मतं पण असू नयेत का? थोबाड फोडून ठेवीन जास्त बोलायला लागलीस तर. आका नुसती बोलते असं समजू नकोस. तुझ्यासारखीला कशी वाटणीवर आणायची ना बरोबर माहिती आहे मला. तुझा बाप नाहीये म्हणून तुला कोणी विचारणार नाही असं नाहीये. अक्काबाई, तुम्ही जरा शांत व्हा. तोंडाला येईल ते बोलत सुटली मुलगी. लहान नाही, मोठं नाही, काही नाही. मी जरा बोलू का? बघा, बोला. निदान तुमच्या सांगण्याने डोक्यात प्रकाश पडायचा असेल तर पडेल. हो 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 हो. नंदिनी, मला सांगा, पसंत पडू नये असं सुनील मध्ये काय आहे? दादा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. मला कल्पना आहे त्याची, म्हणूनच मी तुमचं म्हणणं समजून घेतो आहे. सांगा मला, तुम्ही का नकार देतात त्याला? त्याचा भूतकाळ म्हणजे? त्याची एक भानगड होती. भानगड? त्याचं प्रेम होतं पूजा नावाच्या मुलीवर आणि तिच्याशी लग्न करणार होता तो. हो, आणि तो काही ते लपवत नाहीये, स्पष्टपणे सांगतोय सगळं. आम्हालाही त्याच्या मोकळेपणाने कबुली देण्याच्या धाडसाचं कौतुक वाटलं होतं. स्पष्टपणे सांगितलं म्हणजे माझ्यावरचं संकट टळत नाही ना. मला तुमचा रोख कळला नाही. त्याची मान्य ते तुम्हाला पसंत नाहीत, पण म्हणून त्यांचा उल्लेख एकेरीने करण्याची गरज नाही नंदिनी. त्यांची ती जी कोण पूजा बीजा आहे ती जर परत आली म्हणजे? नाही, मला कळलं नाही. दादा, माझं मन मला स्पष्ट कौल देत नाहीये. मला खूप भीती वाटतेय. कसली भीती? ते तिला विसरले नाहीयेत, अजूनही तिचाच विचार करतात. मला ते म्हणाले मी तिला विसरण्यासाठी लग्न करतोय. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?